हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचे आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आपण खूप सुंदर असे फ्राईड मोदक बघणार आहोत. अतिशय सुंदर झालेले आहेत. सारणही अप्रतिम असं आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल, सर्वात पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघताय आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. अतिशय सोपी पद्धत आहे, नक्की बनवून बघा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. इथे मी एक परात घेतलेली आहे. परातीमध्ये आपल्याला मैदा घ्यायचा आहे. इथे मी 1.5 वाटी मैदा घेणार आहे. हे प्रमाण बरोबर 21 मोदकांचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण इथे 2 चमचे बारीक रवा घालून घेणार आहोत. रव्याने खुसखुशीतपणा येतो आणि कवर अतिशय छान बनतं. थोडंसं मीठ घालून घेऊयात आणि 2 चमचे आपल्याला इथे साजूक तूप घालून घ्यायचं आहे. इथे मोहन न घालता तसंच तूप वापरायचं आहे आणि हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घालून आपण पुरीला जसं पीठ मळतो तसंच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तुम्ही इथे मैद्याच्या ऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर करू शकता, काहीच हरकत नाही आहे. पण मी आज इथे मैदा वापरणार आहे. तुम्ही माझ्या चॅनलवरती कोणते कोणते व्हिडिओज बघता, कोणते कोणते व्हिडिओज तुम्हाला आवडतात हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. बाप्पांच्या नैवेद्यासाठी तुम्ही कोणते कोणते गोडाचे पदार्थ बनवलेले आहेत किंवा बनवणार आहात तेही माझ्याबरोबर तुम्ही नक्कीच कमेंटद्वारे शेअर करू शकता. तर इथे मी गोळा मळून घेते. साधारण आपल्याला इथे अर्धा कप पाणी लागणार आहे. तर अशा पद्धतीने मी गोळा मळून तयार केलेला आहे. 10 मिनिटं आपल्याला हा झाकून ठेवायचा आहे, म्हणजे त्याच्यातला रवा छान फुलेल. आता इथे तुम्ही बघू शकता मी अर्धा कपच पाणी घेतलेलं होतं आणि ते परफेक्ट असं आपल्याला लागलेलं आहे. तुम्हाला थोडं कमी जास्त लागू शकतं. आता सारण बनवायला घेऊयात. त्यासाठी मी इथे 2 मोठी वाटी खवलेला नारळ घेतलेला आहे. त्याचबरोबर 1 वाटी गूळ घेतलेला आहे. थोडेसे ड्रायफ्रूट्स, त्याच्यामध्ये मी बदाम आणि काजूही घेतलेले आहेत. थोडी वेलची पूड आणि नारळ म्हणजेच आपला खोबरं भाजण्यासाठी तूप घेतलेलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला ऑप्शनल आहे, खवा मी इथे घालणार आहे. खव्याने खूप सुंदर टेस्ट येते. तर सर्वात पहिल्यांदा आपण थोडंसं तूप घालून ड्रायफ्रूट्स जे आहेत ते इथे परतून घेणार आहोत, म्हणजे एक क्रंचीपणा येतो. तर इथे मी 2 चमचे साजूक तूप पॅनमध्ये घातलेलं आहे आणि यावरती आपल्याला हवे ते ड्रायफ्रूट्स यामध्ये परतून घ्यायचे आहेत. सगळ्यांच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीने मोदक बनवले जातात. तर ही माझी पद्धत आहे. तुम्हाला जर आवडली तर जरूर तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा आणि जर सबस्क्राईब अजूनपर्यंत केलं नसेल तर मी रिक्वेस्ट करते, नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी नवीन व्हिडिओ कधी आणि केव्हा अपलोड केला आहे ते. अगदी 3 ते 4 मिनिटानंतर हे सुंदर असे क्रंची होतात. आता हे काढून घेऊयात आणि याच पॅनमध्ये आपल्याला खोवलेला नारळ जो आहे तो इथे परतून घ्यायचा आहे. त्यातला जो ओलसरपणा आहे तो आपल्याला घालवायचा आहे. साधारण याला 3 ते 4 मिनिटं नक्कीच लागणार आहे, म्हणजे त्याची शेल्फ लाईफ आहे ती वाढेल आणि मोदक बरेच दिवस, साधारण 5 ते 6 दिवस नक्कीच छान टिकतात. आता इथे तुम्ही बघू शकता हलकासा रंग बदललेला आहे, कोरडं झालेलं आहे खोबरं. आता यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे. तर इथे मी 1 वाटी गुळाचा वापर केलेला आहे. तुम्ही गुळाच्या ऐवजी साखरेचाही वापर करू शकता, काहीच हरकत नाही आहे. गूळ यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे. गूळ विरघळला की मस्त असं सारण बनणार आहे. अगदी काही मिनिटातच हे मोदक बनतात. नक्की बनवून बघा. आता गूळ आपण हलका हलका असं दाबत दाबत परतत घेणार आहोत. इथे गॅसची फ्लेम मी कुठेच लोवरून हाय केलेली नाही आहे. हाय केल्यानंतर खोबरं जळू शकतं, त्यामुळे आपल्याला लो फ्लेमवरतीच हे सगळं करायचं आहे. यामध्ये आपण थोडीशी वेलची पूड घालून घेणार आहोत आणि इथे भाजलेला खवा मी यामध्ये ॲड करते. तोही आपण छान परतून घेऊयात आणि मिक्स करून झाल्यानंतर सारण अप्रतिम बनणार आहे. खूप सुंदर सुगंध सुटलेला आहे. बाप्पा आलेले आहेत आणि बाप्पांच्या नैवेद्यासाठी आपण हे तळलेले मोदक आज इथे करतोय. आता ह्याला साधारण 3 ते 4 मिनिटं लागणार आहेत. तुम्ही खवा जर घालणार असेल तर तुम्ही भाजून तो यामध्ये घालायचा आहे, डायरेक्ट खवा यामध्ये घालायचा नाही आहे.
तो हलकासा ब्राऊन रंग आल्यानंतर आपण तो खवा यामध्ये ॲड करायचा आहे. तो कितीही तुम्ही ॲड करू शकता, पण मी इथे 3/4 वाटी खवा ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स ॲड केलेले आहेत. सर्व साहित्य आपण ॲड करून हे असं सारण बनवलेलं आहे. थंड झाल्यानंतर आपण मोदक तयार करायला घेणार आहोत. इथे पीठ मळून सुद्धा 10 मिनिटं झालेली आहेत. छोटे छोटे आकाराचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर मी ह्या आकाराचे बरोबर 21 गोळे इथे तयार करून घेतलेले आहेत. आता ह्याचे आपण पारी लाटायला घेऊयात. ह्याला हलकंसं तुम्ही पीठ लावून सगळे सारख्या आकाराचे आपल्याला इथे पाऱ्या बनवायच्या आहेत. तुम्हाला माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर जरूर तुम्ही सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. आत्तापर्यंत तुम्ही मला छान प्रतिसाद दिला. यापुढेही तुम्ही असंच मला प्रतिसाद देत राहा आणि मी नवीन तुमच्यासाठी रेसिपीज नक्कीच घेऊन येईल. अशा पद्धतीने मी सगळ्या पाऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये आपण सारण घालून घेणार आहोत आणि मोदक बनवायला घेऊयात. अतिशय सोपी पद्धत आहे. नक्की बनवून बघा. मी काही दिवसांपूर्वीच पनीर मोदक दाखवलेले होते. ते तुम्हाला कसे वाटले हे जरूर मला कमेंटद्वारे सांगा. आवडलं असेल तर जरूर लाईक करा. आता थोडं थोडं सारण यामध्ये आपण पारीमध्ये घालणार आहोत. मस्त सणाचे दिवस आहेत. सगळ्या घरोघरी आपण खूप सुंदर सुंदर पदार्थ बनवत असतो. हा पदार्थ नक्कीच बनवून बघा. अगदी अर्धा चमचा आपण यामध्ये सारण भरलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण मोदक बांधायला घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण इथे मोदक बांधणार आहोत आणि काही मिनिटातच आपले हे तळलेले मोदक इथे तयार होणार आहे. मी एका साईडला तेल तापवायला ठेवलेलंच आहे. अशा पद्धतीने मी इथे मोदक बांधून झालेला आहे. खूप सुंदर दिसतोय हा मोदक. कळ्याही खूप छान पडलेल्या आहेत. अशाच पद्धतीने मी सर्व मोदक बांधून घेणार आहे. अजून एक मोदक मी इथे तुम्हाला बांधून दाखवते. खूप सुंदर दिसतोय. कळ्याही खूप छान झालेल्या आहेत. आता आपण तळायला घेणार आहोत. तेलही छान गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम मी इथे मीडियम केलेली आहे. मीडियम फ्लेमवरती आपण मोदक तळून घेणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल, सर्वात पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघताय आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आता इथे आपण मोदक तळून घेतोय. फायनल स्टेजला आलेला आहे आणि काही मिनिटातच आपले हे मोदक बाप्पासाठी तयार होणार आहेत. साधारण 3 ते 4 मिनिटं ह्याला डिस्टर्ब न करता असंच ठेवायचं आहे आणि 3-4 मिनिटानंतर आपण दुसऱ्या बाजूनेही तळून घेणार आहोत. म्हणजे आतूनही छान राहतील. कच्चा कुठेच राहणार नाहीये मोदक. खूपच सुंदर दिसतोय. खूप सुंदर सुगंध सुटलेला आहे. तुम्हाला माझ्याकडून कोणत्या कोणत्या रेसिपीज हव्या आहेत तेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका. खूप सुंदर असे हे मोदक होतात. आमच्या घरी ते नक्कीच बनवले जातात. तुम्ही ह्या 10 दिवसात बाप्पाला ह्या मोदकांचा नैवेद्य नक्की दाखवा. आता दोन्हीही बाजूने आपण सुरेख असे हे तळून घेतलेले आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. लो करायची नाहीये किंवा हाय पण ठेवायची नाहीये. आता मोदक आपले काही मिनिटातच इथे फ्राय होणार आहेत. आहा, आता पहिली बॅच आपली छान तळून झालेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त रंग आलेला आहे. आता दुसरी बॅचही मी इकडे तळून घेतेय आणि त्याच्यानंतर आपण हे सर्व करून घेणार आहोत. बाप्पाला दाखवणार आहोत. ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. आवडली तर जरूर लाईकचं बटन प्रेस करा. लाईकचं बटन प्रेस करायला विसरू नका आणि त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आहा, मस्त असे हे मोदक आता तयार झालेले आहेत. बरोबर 21 असे हे मोदक आपल्या बाप्पासाठी तयार आहेत. खूप छान दिसतात. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. परत एकदा भेटूया तसेच एक छान मस्त रेसिपी घेऊन. गणपती बाप्पा मोरया.